लडाखमधील पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांसह विविध मागण्यांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज सोलापुरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सहभागी आंदोलकांनी घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला। सरकारचं करायचं काय? इन्कलाब इन्कलाब बीजेपी के आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम बीजेपी के संघर्ष करो। या धरणे आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षीय राजकारण बाजूला ठेवत विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आले। त्याचबरोबर युवक युवतींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला विशेष बळ मिळाले। अर्थानं लोकशाहीला काळिमा फासणारी घटना दिल्लीमध्ये घडली। एक शास्त्रज्ञ माणूस, ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य देशासाठी समाजासाठी घातलं, अशा माणसाला त्याची परवानगी न घेता फरफट हे सरकारी या ठिकाणी असणारे सरकारनं केलेलं आहे आणि त्यांची फरफट गेल्या 21 दिवसापासून ते राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी जंतर मंतर मध्ये आंदोलन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं काल अजून एकदा या ठिकाणी हिटलरच्या या मोदी शाह असेल, या ठिकाणचं सरकार असेल, सत्ताधारी असेल, या हिटलरशाहीला कंटाळून या ठिकाणी जी काही नेट परीक्षा फुटली, त्या नेटच्या परीक्षेच्या विरोधामध्ये या ठिकाणी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। खरोखरच ही दुर्दैवी घटना घडली, त्याचा कुठलाही निषेध नाही। खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं की दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी कोण सरकारी या ठिकाणी असणार सरकारच्या वतीनं त्या सोनू वांगचुक यांचं निवेदन घेण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांचं उपोषण सोडण्यासाठी जात नाही। यात घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आणि सोलापूरमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं आम्ही एक आंदोलन केलेलं आहे आणि या सोलापूरमध्ये देखील जंतर मंतरची ठिणगी उभ्या महाराष्ट्रातनं या ठिकाणी अभिजित दिपके असतील, या वांगचुक साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हम सब वांगचुक आहे, या ठिकाणी आम्ही सगळेजण वांगचुक साहेबांच्या समर्थनार्थ आणि या ठिकाणी आम्ही कफन आणलेलं आहे। याच पांढऱ्या कपट्यात या ठिकाणी एखाद्या मुडद्याला उठवल्यासारखं या ठिकाणी आमच्या वांगचुक साहेबांना आपण घेऊन गेलेलं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा या ठिकाणी मागले। आम्ही त्यांना इथे दिल्लीमध्ये आम्ही तर जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही इथे त्यांना इथे बसून त्यांना आम्ही सपोर्ट करतोय। ते जे बोलतायत ते आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि आमचा त्यांना खूप सपोर्ट आहे सोलापूर मधल्या स्टुडंट्सचा। ज्या प्रकारे आपल्याला माहिती की सोनम वांगचुकला त्यांनी जंतर मंतरवरून लिटरली उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं। त्यांची त्याबद्दल काहीच त्यांची त्याबद्दल परमिशन नव्हती, त्याच्याबद्दल कन्सेंट नव्हता आणि आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होत आहे तिकडे पण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही। आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही, तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस स्कूल्सला जाऊ नाही शकू आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो। आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे। त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचा रेजिग्नेशन मागतो आहे आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, ते तर आहेच। आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे। आंदोलनाच्या शेवटी संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले। मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला।